सरप्राईज आहे. विजयादशमी विषयीचं ज्ञान आज आपण मिळवणार आहोत. नवरात्राचा संबंध 9 शक्तींशी तसंच नवविधा भक्तीशी आहे. या नवविधा भक्तीमधनं 9 शक्तींची प्राप्ती झाल्यानंतर 9 हा पूर्णांक आहे. त्यानंतर एक महत्त्वाची अशी काहीतरी सीमारेषा, एक महत्त्वाची अशी काहीतरी बॉर्डर, एक अशी काहीतरी रेषा की जी दाखवता येत नाही पण असते, अशा रेघेचं उल्लंघन म्हणजे त्याला ओलांडून पुढे जाणं. आणि दशमीला विजयाचं सेलिब्रेशन करणं, विजयोत्सव करणं म्हणजे विजयादशमी आहे. पौराणिक कथा अनेक आहेत. गुगलवरती शोधलं तर अजून ज्ञानात भर पडतील एवढ्या कथा आहेत. पण ह्या सगळ्या कथांमधनं आपल्या ऋषीमुनींना नेमकं काय सांगायचं होतं, कुठल्या सीमेचं उल्लंघन करून विजय कोणी आणि कोणावरती प्राप्त करायचा, हे जर आपल्याला कळलं तर खऱ्या अर्थानं विजयादशमी साजरी होते. अनेक सेशनमधनं आपण ऐकलं आहे, तरीसुद्धा पुन्हा सांगतो. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना, ज्याला आपण विचारांचं अभिव्यक्त रूप म्हणतो, म्हणजे आजचा सेशन जो होतोय हा आत्ता सेशन घडताना दिसतोय, परंतु ह्या सेशनला यायचं असं आपण सगळ्यांनी ठाम मनामध्ये विचार केला, निश्चयाचा महामेरू केला, तेव्हाच येऊ शकलोय. त्यामुळे घडणारी घटना हे विचारांचं अभिव्यक्त रूप असतं. जर विचार पक्का असेल तर घटना पक्की घडणार. विचार जर डळमळीत असेल तर घटना पण घटना ही विस्कळीतपणे घडते. विचार ह्या शब्दामध्ये वि, चा आणि र ही 3 अक्षर आहेत. जे चलित तत्वात आहे, चरती इति चरः अशी संस्कृतमध्ये त्याची फोड आहे. जे अखंड चलित तत्वात आहे त्याला म्हणतात चर. म्हणून बघा आपल्या मराठीत एक छान शब्दप्रयोग आहे, हा ना लेकाचा निशाचर आहे. म्हणजे रात्र झाली की हा चलित तत्वात येतो. पत्रिकेच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्यांच्या लग्नी शनी असतो किंवा सप्तमस्थानात शनी असतो किंवा शनीची 10वी नजर सगळ्यात पॉवरफुल असते, ती नजर ज्यांच्या 1st हाऊस किंवा 7th हाऊसवर पडते, विशेषतः 1st हाऊसवर, ही मंडळी खात्रीने निशाचर असतात. त्यामुळे दिवसा ही मंडळी अशी कंटाळलेली एक वेळ दिसतील, पण जशी रात्र होईल तसे ते टवटवीत होत जातात. त्यामुळे निशा म्हणजे रात्र, आणि रात्रीच्या वेळेला जे चलित तत्वामध्ये येतात म्हणजे जास्त ॲक्टिव्ह होतात त्यांना आपण निशाचर म्हणतो. तर विचार हीच गोष्ट मुळात अशी आहे की अखंड चालू असते. म्हणजे आपल्या मनामध्ये विचार, वॉटर मेटाबॉलिझमला
शुद्ध करणारे किंवा पोल्यूट करणारे. पुन्हा विचार, विचार ह्या शब्दामध्ये पण वी आहे, वॉटरमध्ये पण व आहे. ठीक आहे. तर वॉटर निर्माण करणारं जे मूळ सीड आहे ते आहे वम. ह्या वम इज मोस्ट हायली ससेप्टेबल टू युअर विचार. त्यामुळे जर पाण्याला शुद्ध ठेवायचं असेल तर पहिल्यांदा विचार शुद्ध पाहिजेत. आणि पाणी पवित्र व्हायला हवं असेल तर विचार पवित्र हवेत. आणि पाणी जर तीर्थासारखं गुणकारी कल्याणकारी व्हायला हवं असेल तर तुमच्या विचारामध्ये फक्त आणि फक्त आईचं प्रेम असावं लागतं, ज्याला शब्दांच्या पलीकडचा भाव म्हणतात. दिस इज प्रिसाइजली व्हॉट लॉर्ड श्रीकृष्णा सेज इन भगवद्गीता की मी कुठे राहतो. मी बालाजीच्या मंदिरात जात नाही, बालाजीच्या मंदिरात राहत नाही, मी मथुरेत राहत नाही, गोकुळात राहत नाही. मग मी राहतो कुठे तर अतिशुद्ध पवित्र अशा भावामध्ये, इमोशनमध्ये मी राहतो. तसं आपल्या देहामध्ये 75% पाण्याच्या क्षीरसागरामध्ये आपला भाव म्हणजे आपला जीवात्मा डुंबत राहतो, या डुंबा करत. मग असा भाव असणारी व्यक्ती म्हणजे तुमच्याकरता साक्षात विष्णू असतो, एवढं लक्षात ठेवा. विष्णूला ओळखायला शिका की जो तुमच्यावरती रक्ताचं कसलंही कुठलंही नातं नसताना अपार प्रेम करतो, जो देताना कधी हात राखून देत नाही, अपेक्षा परतीची काही ठेवत नाही, थँक्यूची पण ठेवत नाही आणि तुमच्या कुठल्याच गोष्टींची अपेक्षा ठेवत नाही. अशी व्यक्ती जी असते ती व्यक्ती म्हणजेच क्षीरसागरामध्ये डुंबणारा साक्षात विष्णू असतो. आणि ह्या लेव्हलचा भाव जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये येतो तेव्हा तुमचा वमचं रूपांतर वीमध्ये होतं. आता व आणि वीमध्ये फरक काय हो म्हटलं तर वला काना दिला की वा होतो, क्या बात आहे, वाह क्या बात आहे, आनंद झाला. पण त्याच्यानंतर येते ती इकार. हा इकार हा मातृबीज आहे. संपूर्ण विश्व हे मातृतत्वाचा आविष्कार आहे. बघा, आविष्कारमध्ये पुन्हा वी आहे. जिथं जिथं मॅनिफेस्टेशन आहे, आविष्कार आहे, तिथं इकार आहे. त्यामुळे वचा होतो वी. मग दशमा भावात आल्यानंतर तुम्ही विजय प्राप्त करता, पण पुन्हा तेच विजय प्राप्त करण्यासाठी वला विशुद्ध व्हावं लागतं, नुसतं शुद्ध होऊन चालत नाही. तर ही विशुद्धी होणं म्हणजे फक्त एकच, तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये संपूर्ण जगाविषयी निरपेक्ष प्रेम जागृत होणं, तुमच्यातली प्रत्येकातली स्त्री आई जागं होणं. हे शेवटचं ज्ञान मला झालं त्या क्षणी खऱ्या अर्थानं सीमोल्लंघन घडलं. म्हणजे सगुणामधनं निर्गुणामध्ये, जाणीवेमधनं नेणिवेमध्ये, अवेअरनेस ऑफ कॉन्शियसनेसमधनं नॉन अवेअरनेस ऑफ कॉन्शियसनेसमध्ये जायचं कसं हे कळलं. याला म्हणतात सीमोल्लंघन. नमस्कार. तुम्ही सगळे शिवस्वरूप व्हा आणि विजयादशमी साजरी करा. आज कोजागिरी आहे. आज चंद्र सगळ्यात जवळ असतो, त्यामुळे चंद्र म्हणजे मन आणि पाणी दोन्हींचा कारक चंद्र असतो. चंद्रमा मनसो जायते. तर ह्या चंद्राकडनं ह्या शक्ती आज मिळवा. ज्या ऐकलेल्या आहेत, जे ग्रहण केलं आहे ते देहामध्ये मुरू दे. आज झोपताना तुम्ही ज्यांना गुरु मानतात त्यांना सांगा, तुमच्या कृपेमुळे आज जे काय कानावरती श्रवण झालं आहे त्याचं देहामध्ये ग्रहण होऊ दे. ज्याला म्हणतात ॲसिम्युलेशन, म्हणजे देहामध्ये ते पचलं पाहिजे. ठीक आहे. ही वृत्ती आज येऊ दे. ही वृत्ती जर आज आली तर पुढच्या वेळेला निवृत्ती नक्की येईल. कल्याणमस्तु.